फटाके वाजवायला जायचे. ए दिवाळी नाहीये, गुढीपाडवा आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आता उद्या गुढीपाडवा आहे, म्हणजे माझ्या लग्नानंतरचा माझा पहिला गुढीपाडवा आहे. आणि हेच आता आम्ही म्हणजे मी माझ्या सासरी चालली आहे आणि प्रतीक ऑफिसवरून निघाला आहे, तर मी त्याची वाट बघते आहे. आणि माझं पॅकिंग झालं आहे ऑलमोस्ट, तर त्याचे थोडेफार आउटफिट्स ठेवायचे राहिलेत. सो मी हे असं सगळं इथे सेटअप करून ठेवलं आहे, म्हणजे तो आला की लगेच आम्ही निघू. आणि आमच्यासोबत माझ्या नंदेची मुलगी पण येणार, सो ती पण आमच्यासोबत असणार आहे आज. आणि आम्हाला हार्डली पोचायला पुण्यावरनं 1 ते 1.5 तासच लागतो, म्हणजे सासरी पोचायला. जेजुरीच्या पुढेच आमचं गाव आहे नीरा. तर येस, मी आता प्रत्येकसाठी चहा ठेवते आहे. आणि हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ॲक्च्युली मला साडी घ्यायला नाही जमलं गुढीपाडव्याला, म्हणजे मी न्यू साडी नाही परचेस केली आहे. बिकॉज माझ्या अशा खूप साड्या होत्या, म्हणजे वर्षभरात जेवढ्या मी साड्या घेतल्या आहेत, म्हणजे प्रतीकने पण मला काही साड्या घेतल्या आहेत, तर त्या साड्यांना मला घालणंच नाही झालं आहे. म्हणजे मी माझ्या सासरी असते तेव्हाच मी साड्या घालते. पुण्यात असेल तर मी काही फंक्शन असेल किंवा काय असेल तर साड्या घालणं होतं माझं. पण ही साडी आहे ना, मी आधी कधी घातली नाही आहे, तर ही साडी मी आता घालणार आहे. आणि प्रतीकने मला ती दिवाळीच्या टायमालाच घेतलेली होती. सो आता येस, आता मी जस्ट नॉर्मल रेडी झाली. सो आता प्रतीक आलाय आणि आता माझा आवाज पण थोडा मोठा झालाय, तर मी आता चहा ठेवतीये प्रतीकसाठी. कॅमेरा हा, म्हणजे माझी हाईट कमी. चला आपण चहा बनवू आता. म्हणजे मी माझी बॅकपॅक केली, माझी ती साडी काढून दे ना प्रतीक. मी नाही, मला समजत नव्हतं. तू असं एनिवेज तिथल्या गोष्टी तुझ्या तिकडच आहेत, सो तू तिथला कुर्ताच घालणार आहे. पण बाकी कपडे नको यार, दिवसभर कुर्ताच घालून सुरू करू. बाकी कपडे नको. बाकी कपडे म्हणजे रेग्युलर घरात घालायचे, मध्ये काय 2 मिनिटं लागतील. मुलांचं असं काय असतं. प्रतीक, आपल्या ह्या टायमाला पण शूट राहिलं. ह्या माणसाने, म्हणजे हा जो माणूस आहे, ह्या माणसाने माझे पहिल्या वर्षीचे सगळे जेवढे सण होते, सगळे सण, 1 मिनिट, सण सेलिब्रेट आम्ही केलेत. बट मला जे शूट करायचं होतं, 1 मिनिट, मी एअरपॉड का घालून ठेवलाय म्हणजे मला समजलं नाही. आय एम सो सॉरी. सांडलंच ना, काम वाढवतो आल्या आल्या. तर मला म्हणजे मला खूप इंटरेस्ट आहे, बिकॉज मी मेकअप आर्टिस्ट ॲज यू नो. आणि मला शूट्समध्ये इंटरेस्ट आहे. मला गोष्टी म्हणजे कॅप्चर करायला खूप आवडतं. आणि माझे ह्या वर्षीचे माझे प्रत्येक सण, म्हणजे मला त्याच्या आधीपासून शूट करून मला इंस्टाग्राम, 1 मिनिट प्लीज, सॉरी, तर मला ते शूट करून मला इंस्टाग्रामला पोस्ट करायचे असतात. बट ह्या माणसामुळे माझं सगळं राहतंय. ह्या वेळेस पण माझं गुढीपाडव्याला, मी याला मागच्या वेळेसपासून म्हणते, मागच्या आठवड्यापासून म्हणते की मला आज शूट करायचं, उद्या शूट करायचं, परवा शूट करायचं. तो म्हणतो की अरे मी काय घालू, माझ्याकडे तर कपडेच नाहीयेत. याच्याकडे कपडे आहेत खूप जास्त, कुर्तेच. आणि 1 मिनिट, मुलांचं असं काही नसतं जसं मुलींचं असतं. मुली का नवीन नवीन आउटफिट्स घालतात, कारण दुसऱ्या मुली त्यांना नोटीस करतात की कुठलं आउटफिट घातलंय, कुठलं काय घातलंय. मुलांचं असं काही नसतं. तर काय बोलत होते मी, तर मुलांचं असं असतं की मुलं एक आउटफिट रिपीट करतात, आणि मुलींचं असं असतं की मुलगी एक साडी रिपीट करते. बट म्हणजे त्या वर्षात तर नाही, मी तर रिपीट नाही केलंय, नाही केलं. पण मुलं पण नाही करत, ते सांगतो मी तुला. हा, तू नसशील करत. माझे पप्पा तर बिचारे 2च कलर घालतात, व्हाईट ग्रे. माझे पप्पा तर व्हाईटच घालतात, कोणतंही काय असं व्हाईट शर्ट. ओके, सो या, मग आता असं झालंय की ह्याने मला कुठले शूट करू नाही दिलेत. नेक्स्ट इयर, ठीक आहे, म्हणजे आता माझ्या लग्नाला नेक्स्ट मंथमध्ये 1 इयर कम्प्लीट होतील. सो 2nd इयर जे पण माझं असेल ना, मी माझ्या पद्धतीने हे करणार. बिकॉज माझे असं झालं होतं की मला पहिल्या वर्षी खूप नवीन नवीन गोष्टी कळाल्या. आणि आमचे म्हणजे इकडची पद्धत, पुण्याकडची पद्धत आणि आमची खानदेशची पद्धत खूप डिफरंट असते.
आणि येस म्हणजे यांच्याकडे खूप वेगळ्या गोष्टी आहेत, आमच्याकडे खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं झालं की मी पहिलं वर्ष सगळं बघणार होते की कसं काय करतात काय नाही करत, आणि मग नेक्स्ट इयर आमचं असं होतं की येस आम्ही थोडंसं शूट्स करू आणि मग ते टाकू आणि मग तुम्हाला मी दाखवू. सो आता मी चहा बनवते. मी का परत फ्रीज ओपन करते, मी दूध ऑलरेडी वर ठेवलंय. चहा इतका मस्त बनवला येस एकदम मस्त झाला पाहिजे. बिस्किट आहे. मी आलेला अर्धा तास झाला आणि मी 15 मिनिटात आवरून घेतलंय. म्हणजे मुलांना असं काय, फक्त मी फेस वॉश केला, बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि 15 मिनिटात माझं आवरलंय. आणि मी तिला कॉल केलेला तर मला मी निघायच्या अर्धा तास आधी मला बोललेली की सगळं आवरून झालंय, आणि स्टील ती अजून काय करते बघा. अजून काय करायचं गाईस. तर आम्ही आता निघालोय आणि आता वाजले 7:42 बिकॉज आम्हाला पेट्रोल पण टाकायचं होतं. तर आम्ही आता इराला पिक करायला आलोय, जी माझी नंदेची मुलगी आहे. आणि येस तर आम्ही आता पोचू अराउंड 9 पर्यंत. सो हाय गाईज, आम्ही जस्ट आत्ता पोहोचलो. 9-9:30च्या आसपास पोहोचलो. 9:30ला पोहोचलो ना आपण. 9:30. येस 9:30ला आम्ही पोहोचलो इकडे नेऱ्याला. आणि मग जेवण केलं आणि आत्ता झोपायला आलोय. आज खूप कंटाळा आला, खराब कंटाळा आलाय. आता ऑलमोस्ट 11:30 झालेत आणि आम्हाला सकाळी लवकर पण उठायचं आहे. हां, पप्पाने तर स्ट्रिक्टली सांगितलं उद्या लवकर उठा. उद्या असं आपण लवकरच उठतोय आपण daily. म्हणजे उद्या सुट्टी असो असं मला वाटत होतं, निवांत उठावं 9-10 वाजता. पण उद्या पण 7 वाजता उठावं लागेल, कारण गुढीपाडवा आहे उद्या. येस, नवीन वर्षाची नवीन सुरुवात. येस आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. इन ॲडव्हान्स. येस, इन ॲडव्हान्स. 12 पण वाजून गेले ना. हा ऑलमोस्ट 12 वाजले. सॉरी 11:30 नाही, 12 वाजलेत. आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष खूप छान सुखात जाओ. आणि शुभेच्छुक प्रतीक आणि कीर्ती. मिस्टर आणि मिसेस देशमुख. येस या सो चलो, गुड नाईट गाईज. आपण भेटूया सकाळी परत. बाय बाय, गुड बाय. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. तर तो ऑलरेडी सकाळ झाली आहे आणि आता मी फ्रेश झाले आहे. माझं सगळं आवरून झालं आहे, म्हणजे आवरून नाही झालं आहे, झाली आहे जस्ट. आणि आता क्विक रेडी होणार आहे बिकॉज टाईम नाही आहे. आणि जेवण पण बनवायचं राहिलं आहे. आणि गुढी उभारायचं थोडंफार प्रिपरेशन झालं आहे. आता फक्त जस्ट ते म्हणजे साडी वगैरे रेप करून झाली. आणि आता आम्ही पूजा करणार आहे गुढीची. प्रतीक पण पटकन अंघोळीला गेला आहे आणि तो पण आता येईल बाहेर. यांना पण असंच लावा इराला. ठीक आहे. पूजा करू. तिकडच्या बाजूला तुझं माझं दोघं पूजा बाहेर गोडीचा फोटो टाका म्हणजे पण आपल्याला आता फोटो कसं काय काढते? खालनच काढायला. वर एक मिनिट पलीकडच्या हे जाऊ झालं ना बरोबर. आपण नेक्स्ट टाइम ना छोटीच लागली. छोटेच पाहिजे, हाफच पाहिजे एवढे. माझे पण आता माझ्या डोक्यात नाही आलं लवकर. आणि मला कळलं अशी आडवी लावणार आहे. मॅथ्स कॅल्क्युलेशन करायचंय काय. पाया पड, माझ्या पाया पड. आशीर्वाद सेरेमनी. या पप्पा, या तुम्ही पण. इरा तुमचंही पडायचं. अरे तुझ्या पण पाया पडावं लागतं. हो पडायचं. मामी पडते, मामा नाही पडत. मामाच्या पाया पडायचं. मामा माझ्या पाया पड. मामाचं पडत नाही पाय. जा मामाच्या कधीच करतो. अरे पाय पड. आशीर्वाद दे आई. काय आशीर्वाद हवाय तुला? फोटो नाही काढते मी, व्हिडिओ काढते. ओके डन.
तर हॅलो गाईज, आत्ताच आम्ही पूजा केली पूर्ण गुढीपाडव्याची पूजा केली, गुढी उभारली आम्ही. पण इश्यू असा झाला की आम्ही जी काठी लावली गुढीला ती खूपच उंच गेली, त्याच्यामुळे आमच्या टेरेसच्या पण वर गेले, त्याच्यामुळे नीट फोटो नाही काढता आले आम्हाला. पण ओव्हरऑल सगळं झाले, पूजा सगळी झाली. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या काकडे देशमुख परिवाराकडनं तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीने जावो. हे माझे सासू सासरे, तुम्हाला कधी व्हिडिओज मध्ये दिसले नसेल तर ह्या मम्मी आहेत आणि हे माझे सासरे आणि हे इरा, जसं मी काल तुम्हाला बोलली. या ही माझी भाची आहे. तुम्हाला सगळ्यांना काकडे देशमुख परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज ही आमची गुढी आहे, ही जी तुम्हाला दिसली. ऍक्च्युली ह्या वेळेस आमचा ना रॉड खूप मोठा झालाय. हे बघा, दिसतेय का तुम्हाला? अरे खावे लागतात हे पान. असा होता माझा आजचा हा लुक. खूप म्हणजे मी लिटरली 5 मिनिटातच रेडी झाले. आता सगळी पूजा झाली आहे आमची आणि आता हे लोकांनी जेवण बनवत होते. पेटपूजा बाकी आहे. तर आता हे लोक जेवण बनवत होते आणि ऑलमोस्ट झालं ना मम्मी बनवून. ताट बीट बनवून ठेवलं मम्मीने प्रॉपर. आणि इराला आणि मला एकदम खराब भूक लागली आहे. तर तुम्हाला दाखवतो नैवेद्य. मला नैवेद्य बोलायला खूप हार्ड जातं. तर आधी आपण खायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवतोय. आता तुळशीला नैवेद्य दाखवते. आपल्या घरी इथे तुळस घ्यायची आहे. मम्मी खूप वेळा बोलले की तुळस घ्यायची आहे. हा, खाली तरी ठेवू शकतो, नाही तर मग हा टेरेसवर ठेवू शकतो. ताटाच्या पाया पडते. मस्त आज पुरणपोळी खायची, खूप दिवसानंतर खातोय. मस्त पुरणपोळीमध्ये तूप टाकून. इकडे हे कटाची आमटीच बोलतात ना मम्मी? तिकडे कटाची आमटी तुझ्या ताटात वाढली. कटाची आमटी, पुरणपोळी, मस्त तूप टाकलेली. या साईडला ठेवलं. मस्त स्वयंपाक बनव. पुरणपोळीचं ताट तयार केलंय बायकोने. आम्ही जेवण स्टार्ट करायच्या आधी इराने संपून पण टाकलं ऑलमोस्ट. एकदम फास्ट आहे जेवायला. काय करतोय? काम करतो ऑफिसचं. हे ऑफिसचं काम करतोयस तू? असं कुठल्या पद्धतीचं ऑफिसचं काम करतोस? हा, हे ऑफिसचं काम आहे तुझं? म्हणजे तू वर आलास आम्हाला ऑफिसचं नाव सांगून, आणि तू काय करतोयस इथे? मी गेम खेळतो. हा, गेम खेळतो. मी त्याला मगच पासून बोलवते, बट ही इज नॉट लिस्ट. 1 2 3 पडले पाहिजे आता. 2 पडले. घरात जाऊन बसली. असंच करणार. मी पण लई गंमत. थांबा शेट. 1 2 3 4 5. कोणाला उठवलं? 4 5 6 कोणाला सांग. हा, सगळे झोपलेच आहेत अजून. 3 1 2 3. मारणार आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. आणि अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केलेला आहे. तरी खूप जास्त ना शॉर्ट्स कॅप्चर करायचे राहिले आमचे, बिकॉज आम्ही खूप बिगिनर आहोत ह्या म्हणजे ह्या व्हिडिओ क्रिएटला. ओके, सो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर तुमचे काय सजेशन्स असतील तर नक्की सांगा. आणि येस, आम्ही आता पुण्यात आलो आहे, म्हणजे आम्ही जस्ट पोचलो आहे, आणि असंच आम्हाला प्रेम द्या. सो थँक्यू सो मच आणि थँक्स फॉर वॉचिंग.